तुमच्या पण पिठल्यामध्ये गाठी होतात का? आता नाही होणार बघा. असे करून बघा, खूपच मस्त पण लागतं आणि करायला पण सोपं. त्यासाठी माझ्या बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक कट करून, तिखटनुसार घ्यायच्या. कढीपत्ता घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, एक टमाटर आणि हे लसूण कुटून घेतलेलं आहे, जिरे, कोथिंबीर बारीक चिरून आणि तिख्या. हे तेल घेतलं, चवीनुसार मीठ, हळद आणि हे चुनपीठ घेतलं. ह्या चुनपीठमध्ये आता मस्त थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं अगोदर, नंतर बघ टाकायचं ना, त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. थोडं थोडं टाकीत असंही करून बघा घ्यायचं बघा. असं पातळ मस्त करून घ्यायचं, इतकं पातळ करून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ, हळद थोडी टाकून याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊन याला आता बाजूला साईडला ठेवून असं दळून घ्यायचं मस्तपैकी का. आणि बाजूला ठेवून आता बघून ठेवायचं. बघून ठेवलं तपलं की टाकून द्यायचं तिख्या. नंतर टाकायचं कढीपत्ता, जिरे. टाकल्यानंतर कांदा टाकून याला मस्त खालीवरी करून घ्यायचं. मस्त कांदा भाजला की टाकून द्यायचं लसूण बारीक कुटलेला. नंतर मिरच्या, ह्याला मिरच्या मस्त भाजल्या की टाकून द्यायचं टमाटर मस्त भाजून घेऊया खालीवरी करून. मस्त टमाटर भाजल्यानंतर टाकायचं कोथिंबीर आणि अर्धी ठेवून द्यायची वरून टाकण्यासाठी. थोडी हळद टाकायची. हळद टाकून याला मस्त मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊन पाणी टाकायचं. पाणी टाकून या उकळी, चवीनुसार मीठ आणि उकळी येईपर्यंत. उकळी आली की त्यात टाकून द्यायचं आपण हे ते बॅटर टाकून असं मस्त याला असं ढवळून घ्यायचं. तर बुडबुड्या येत ना तोपर्यंत बघा. अशा बुडबुड्या आल्या की थोडं झाकण ठेवून द्यायचं 5-10 मिनटं, म्हणजे मस्त आपलं पिठलं शिजतं. याच्यावर झाकण ठेवून देऊया 5-10 मिनटं. बघा 5-10 मिनटांना आपलं पिठलं रेडी आहे. व्हिडिओ बघा किती मस्त झालेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि रेडी आहे आपलं पिठलं. बघा कत्तई याच्यामध्ये गाठी नाही झाल्या. बघा किती मस्त झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.